नमस्कार सर्व विद्यार्थ्यांचे आपल्या स्वप्नील वाकसर या एज्युकेशन मध्ये सहर्ष स्वागत। तर विद्यार्थी मित्रांनो, गणित समजत नाही, गणिताची भीती वाटते, गणिताला सुरुवात कशी करावी या संपूर्ण प्रश्नांचे उत्तर आज मी तुम्हाला या व्हिडिओतून देणार आहे। तर तुम्ही इयत्ता पहिली ते 10वी पर्यंतचे विद्यार्थी असाल किंवा शालेय स्पर्धा, नवोदय, स्कॉलरशिप, मंथन, बीटीएस, एमएमएस या स्पर्धा परीक्षांची तुम्ही तयारी करत असाल किंवा इतर स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती, आर्मी, वन विभाग, दारूबंदी, ग्रामसेवक, तलाठी, एमपीएससी, यूपीएससी ची तुम्ही तयारी करत असाल तर तुम्हाला गणिताची सुरुवात कशी करावी या गोष्टींचा काही मूळ पाया मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तो करता व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा आणि अजूनपर्यंत आपलं स्वप्नील वाकसर हे ऍप डाउनलोडिंग नसेल केलं तर जरूर डाउनलोडिंग करा। त्यामध्ये अंकगणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण हे संपूर्ण प्रकरण अगदी बेसिक पासून तर थर्ड लेवल मध्ये आपण अपलोड केलेले आहे। तर चला विद्यार्थी मित्रांनो, गणित हे विषय सर्वांना अवघड जातो। आपण एक चर्चा करूया, गणित विषय अवघड जातो का अवघड होतो याचा विचार केला का? गणिताचा मूळ पाया तुम्हाला माहित आहे विद्यार्थी मित्रांनो? गणिताचा मूळ पाया काय असतो तो मूळ पाया तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे। तो मूळ पाया तुमचा समजला तर गणित विषयामध्ये तुम्हाला कसलीही भीती राहणार नाही। तर चला जाऊया आपण। आता आपण काय सांगितलं तर मला गणित जमत नाही हे वाक्य बंद करा, खरंच बंद करा। आता भरपूर विद्यार्थी सर मला गणितच जमत नाही, आता मी भरपूर क्लास घेतोस, मला माहिती सर गणित जमत नाही, गणितच मला सांगूच ना, पण गणिताचे तर आपले हातचे मार्क, गणित आणि बुद्धिमत्ता झालं तर 50 मार्क हेच आपले झाले, मग राहतो पुढं 50 मार्क मराठी, जीके, जीएस यासाठी तर आपल्याला करणं गरजेचं आहे गणित। मग गणित शिकण्यासाठी गणिताची सुरुवात कुठून करावी? आता गणिताचे मी तुम्हाला आज एकदम मूळ पाया सांगणार आहे, गणिताचा सुरुवात कशी करावी। तर चला मग जाऊया आपण मूळ पाया कोणता असतो। अधिक त्याच्या आधी एक उदाहरण सांगतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला। मूळ पाया आपण सर्वांना माहिती आहे, घर बांधण्यासाठी काय करतो सर्वप्रथम? तर घर बांधण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपण 7 फूट किंवा 10 फूट काय खणतो, पाया खणतो, माती काढतो, मग त्याच्यावर काय करतो, बीम उभे करतो, मग तो आपलं घर उभं राहतो। का करतो विद्यार्थी मित्रांनो माहिती? तर आपलं घर जास्त दिवस टिकावे किंवा भरपूर काळ टिकावं यासाठी आपण काय करतो। मग त्याच पद्धतीने गणिताचं तुम्हाला मूळ पाया तुमचा बेसिक पाठ असेल तर संपूर्ण गोष्टी तुमच्या ऑल क्लिअर। गणित कसंही विचारलं, कोणत्याही पद्धतीने विचारलं तरी तुम्हाला गणित विषयाची कोणतीही भीती राहणार नाही। तर चला आपण बघूया कोणकोणत्या गोष्टी आपल्याला पाठ करणं गरजेचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, गणित शिकण्यासाठी ठीक आहे, गणित शिकण्यासाठी सर्वप्रथम 1, 2, 100 पर्यंत, पण ते कसे 1, 2 अक्षरी असणे गरजेचं। सर हे अक्षरी काय? पण अक्षरी हे पाठ असणं गरजेचं आहे। आपण 1ली ते 10वी पर्यंत शिकलेलो आहात किंवा 1ली ते 10वी पर्यंत तुम्ही शिकत आहात, यासाठी विद्यार्थी मित्रांनो मला काय सांगायचंय, का पाहिजे आपल्याला स्पर्धा परीक्षेला विचारता 3,77,000 अक्षरामध्ये लिहून, मग काय होतं आपली गडबड होते। कोणता शब्द त्र कसा असतो, द कसा असतो, 73 कसा असतो, 74 कसा असतो, 75 या गोष्टी आपल्याला अवगत ज्ञान नसतं। त्याकरता आपल्या जो पाठ असणं गरजेचं आहे, आपल्याला न पाहता लिहिता आलं पाहिजे। ठीक आहे, त्यानंतरचा पुढील मुद्दा विद्यार्थी मित्रांनो, 2 चे पाढे, 11 चे पाढे आणि 21 चे पाढे हे तोंड पाठ असणं गरजेचं आहे। काय तोंड पाठ असणं गरजेचं आहे? म्हणजे तुम्ही गणित भागाकार गुणाकार करताना उंची क्रिया काय करशाल, पटकन करशाल। त्यानंतर वर्ग, वर्गमूळ व घन आणि घन, ठीक आहे, या गोष्टी तुमच्या क्लिअर पाहिजे, ऑल क्लिअर, तरच तुम्ही काय करू शकता व्यवस्थित वर्ग विचारले। आता कधी कधी दुप्पट विचारतात, बरोबर आहे, वर्ग पाठ असले तर लगेच दुप्पट करून तुम्ही वर्ग करू शकता। त्यानंतर बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, नियम व यावरील क्रिया, नियम व यावरील क्रिया तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे। मी जेव्हा तुम्हाला शिकवण्याची संपूर्ण पद्धत करणार आहे, सुरुवात करणार आहे, त्यावेळेस तुम्हाला ह्या संपूर्ण गोष्टी मी काय करणार आहे, ऑल क्लिअर समजून सांगणार आहे। त्यानंतर संख्या ज्ञान आणि कसोट्या। आता संख्या ज्ञानमध्ये भरपूर संख्या ज्ञान म्हणजे तुमची समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, संयुक्त संख्या, अपूर्ण संख्या, त्रिकोणी संख्या, चौरस संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, संयुक्त संख्या, जोडणी संख्या, हे संपूर्ण संख्यांचे प्रकार आहे। हे संपूर्ण संख्यांचे प्रकार तुमचे पाठ पाहिजे, कसोट्या पाठ पाहिजे, या संपूर्ण गोष्टी तुमच्या ऑल क्लिअर असेल तर गणितामध्ये कोणतेही तुम्हाला डाऊट राहणार नाही। तुम्ही गणिताचे काय बसता, मास्टर माइंड बनशाल। काय बनशाल, मास्टर माइंड। तर विद्यार्थी मित्रांनो आता तुम्हाला हे 1, 2 या पद्धतीने वाटलं असं तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता। लक्षात या पद्धतीने तुमचे संपूर्ण काय पाहिजे, 1, 2
पाठ पाहिजे, तरच तुम्ही काय करू शकता व्यवस्थितरित्या. आता इकडे बघा 12, त्यानंतर 33, त्यानंतर वेळ बघा 41, 42 आणि 43. म्हणजे लिहिण्याची पद्धत बघा, काय बघा लिहिण्याची पद्धत हे झाले 50 पर्यंत. मग त्याच्यानंतर पुढं हे झाले आपले 100 पर्यंत. ह्या पद्धतीने तुम्ही स्क्रीनशॉट मारून घेतला तरी तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहू घ्यायचे. चला त्यानंतर पुढं आता हे झाले बेचे पाढे. बेचे पाढे आता सर्वांना पहिलीपासून तर 10वी पर्यंत पाठ असतात, पण आपण गणिताची भीती घालवायची किंवा गणित आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचंय, त्याकरता बेचे पाढे आपले प्रॉपर पाठ असणं गरजेचे आहे. ठीक आहे, चला जाऊया आपण पुढं. त्यानंतर येतो आपला मुद्दा 11चे पाढे. बरोबर आहे, 11चे पाढे. ठीक आहे, हे पाढे तुमचे व्यवस्थित पाठ असणं गरजेचं आहे. हे पाढे व्यवस्थित पाठ असले तर गणित समजेल. त्यानंतरचे पुढे 21चे पाढे. कितीचे? 21चे पाढे. आणि त्यानंतर 1 ते 50 पर्यंत. अधिक लक्ष द्या, 1 ते 50 पर्यंत वर्ग पाठच असणं गरजेचं तुमचं. लक्षात. आता काही वेळेस होतं 30 पर्यंत पाठ पाहिजे होतं, पण काळ बदलत चालला विद्यार्थी मित्रांनो, त्या काळासोबत आपल्याला बदलणं गरजेचं आहे. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.